नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे, रस्ता सुरक्षा. हा विषय फक्त काही नियम किंवा कायदे नाहीत, तर आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चला याचं गांभीर्य जरा नीट समजून घेऊया. आपल्याला काय वाटतं, गाडी चालवणं म्हणजे काय? फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं? नाही. मूळ स्रोतांनुसार ही एक कला आहे. एक अशी कला ज्यात संयम लागतो, शिस्त लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारीची जाणीव असावी लागते. ही फक्त वाहन चालवण्याची नाही, तर आयुष्य जपल्याची कला आहे. म्हणजे विचार करा, जेव्हा आपण ड्रायव्हिंग सीटवर असतो तेव्हा ती फक्त एक गाडी नसते, ती एक प्रचंड मोठी जबाबदारी असते, आपल्या स्वतःच्या आयुष्याची आणि त्याचबरोबर रस्त्यावरच्या इतर प्रत्येकाच्या आयुष्याची. आता या विषयाची दाहकता समजून घेण्यासाठी एक आकडा पाहूया. एक असा आकडा जो आपल्याला अक्षरशः हादरून टाकेल आणि विचार करायला लावेल. 15,000 फक्त एक आकडा वाटतोय ना, पण हा आकडा आहे त्या जीवांचा जे महाराष्ट्रात फक्त 2024 मध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. एक क्षण थांबून जरा विचार करूया या आकड्यावर. हे 15,000 जीव म्हणजे फक्त एक संख्या नाहीये. या आकड्यामागे आहेत 15,000 कुटुंब. हे कुणाचे तरी वडील होते, कुणाची तरी आई, भाऊ, बहीण, पती किंवा पत्नी. विचार करा, एका क्षणात त्यांचं सगळं आयुष्यात संपून गेलं. या आकड्यांच्या पलीकडचं दुःख जर खरंच समजून घ्यायचं असेल ना, तर त्या कुटुंबांशी बोलून बघावं लागेल ज्यांनी आपला माणूस गमावलाय. ते दुःख ते शब्दात मांडणंच शक्य नाही. ती एक अशी पोकळी आहे जी कधीच भरून निघत नाही. पण प्रश्न हा आहे की इतके भयंकर अपघात घडतात कसे? आणि आश्चर्य म्हणजे यामागची कारणं अनेकदा अगदी क्षुल्लक असतात. बघा ना, किती साध्या चुका असतात. गाडी चालवताना मोबाईलवर आलेला एखादा मेसेज बघण्याचा मोह, किंवा सीटबेल्ट लावायचा साधा कंटाळा, हेल्मेट न घालण्याची ती बेफिक्री. याच लहान वाटणाऱ्या चुका किती मोठ्या अपघातांना आमंत्रण देतात. अगदी एका क्षणाची चूक, पण त्या चुकीची शिक्षा ती आयुष्यभर भोगावी लागते. मागे उरतो तो फक्त पश्चाताप आणि कधीही न संपणारं दुःख. एका क्षणाची किंमत, संपूर्ण आयुष्य. आणि मग सगळ्यात मोठा प्रश्न उरतो की जेव्हा हे सगळं टाळणं पूर्णपणे आपल्या स्वतःच्या हातात आहे, तेव्हा आपण इतकं दुर्लक्ष का करतो? हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. चला तर आता काही असे प्रश्न बघूयात जे प्रत्येकाने आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारायलाच पाहिजेत. पहिला प्रश्न अगदी साधा, मी जेव्हा दुचाकी चालवतो तेव्हा प्रामाणिकपणे हेल्मेट घालतो का? आणि दुसरा प्रश्न, चारचाकी गाडीत बसल्यावर मग प्रवास जवळचा असो वा लांबचा, मी आठवणीने सीट बेल्ट लावतो का? पुढचा प्रश्न, ट्रॅफिक सिग्नलचं काय? मी खरंच त्याचं पालन करतो का? की लाल दिवा लागल्यावर थांबायच्याऐवजी गाडी दामटवण्याचा मोह होतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, गाडीचा वेग. माझ्या गाडीच्या वेगावर नियंत्रण असतं का, की वेगाच्या नशेत आपण स्वतःला आणि इतरांनाही धोक्यात घालतो? पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हे प्रश्न फक्त विचारण्यासाठी नाहीत, यांची उत्तरं आपल्या वागण्यातून, आपल्या प्रत्येक कृतीतून दिसली पाहिजेत. कारण खरी सुरक्षा विचारांमध्ये नाही, तर आपल्या कृतीमध्ये आहे. आता आपण या सगळ्याच्या शेवटाकडे येतोय. कधी विचार केलाय की आपण हा सगळा प्रवास करतो कशासाठी? या सगळ्याच्या मुळाशी एकच तर सुंदर भावना आहे. जेव्हा आपण घराबाहेर पडतो ना, तेव्हा घरात कोणीतरी आपली आतुरतेने वाट पाहत असतं. त्यामुळे रस्त्यावरचा प्रत्येक प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसतं, तो घरी सुखरूप परत येण्याच्या आशेचा प्रवास असतो. आणि ही आशा जपण्याची जबाबदारी आपलीच आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, आयुष्यातल्या बऱ्याच चुका आपल्याला सुधारण्याची संधी देतात, पण रस्ते अपघात तो प्रत्येकाला सावरण्याची दुसरी संधी देईलच असं नाही. त्याची किंमत कधीकधी खूप मोठी असू शकते. म्हणून दुसरी संधी मिळेलच या आशेवर न राहता मिळालेल्या पहिल्याच संधीचं सोनं करूया, नाही का? प्रत्येक वेळी गाडी चालवताना शहाणपणाची आणि जबाबदारीची साथ देऊया, कारण आपलं आयुष्य खूप मौल्यवान आहे, ते परत मिळत नाही. सुरक्षित रहा. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.